दुधाच्या कॅनमधून पडत होत्या 500च्या नोटा. दूध उत्पादक शेतकऱ्याला जागेवरूनच उचललं. यामागील कारण समजताच डोक्याला हात लावाल. सकाळची वेळ, रस्ता नेहमीसारखाच, कुठेही गडबड नाही, कुठेही संशय नाही. दुचाकीवर 2 मोठे दुधाचे कॅन ठेवून एक दूध उत्पादक शेतकरी सावकाश पुढे निघाला होता. पाहणाऱ्याला हा रोजचा देखावा वाटावा असाच तो माणूस दिसत होता. चेहऱ्यावर काही वेगळं नव्हतं, कपडे साधे, हालचालही अगदी नेहमीसारखी. कोणालाही वाटलं नाही की काही मिनिटातच याच रस्त्यावर असा प्रकार घडेल ज्यामुळे सगळे थरथर कापतील. रस्त्याच्या कडेला काही लोक थांबले. नेहमीप्रमाणे दुधासाठी विचारणा झाली. शेतकऱ्याने उत्तर टाळलं, नजर चुकवली, आवाजात घाई होती. काहीतरी लपवायचा प्रयत्न असल्यासारखं तो पुढे निघू पाहत होता. तेव्हाच अचानक दुचाकी थोडीशी डगमगली. एक कॅन हल्ला, झाकण सैल झालं आणि क्षणात सगळंच बदलून गेलं. जमिनीवर दूध सांडलं नाही, पाणी वाहिलं नाही, तर रस्त्यावर एकामागोमाग एक 500 रुपयांच्या नोटा पडू लागल्या. क्षणभर कुणीच काही बोललं नाही. काय आहे? दुधाचा कॅन आहे ना हा? मग यातून नोटा कशा? लोकांची गर्दी जमू लागली. कुणी खाली वाकून पाहिलं, कुणी नोट उचलून हातात धरली. सगळ्यांचे डोळे विस्फारले. हे स्वप्न आहे की वास्तव, असा प्रश्न प्रत्येकाला पडला. शेतकऱ्याचा चेहरा पांढरा पडला. त्याने घाईघाईने कॅन उचलण्याचा प्रयत्न केला, नोटा आत ढकलण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. आजूबाजूला कुजबूज सुरू झाली होती. संशयाचे सूर वाढू लागले होते. हे पैसे कुठून आले? दुधाच्या कॅनमध्ये एवढा पैसा कसा? हा साधा शेतकरी नक्कीच नाही. कोणीतरी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. दृश्य पाहून तेही क्षणभर थांबले. दुचाकी, दुधाचे कॅन आणि रस्त्यावर पडलेल्या 500च्या नोटा, सगळंच अनाकलनीय होतं. तपास सुरू झाला. कॅन उघडण्यात आले आणि आज जे दिसलं ते पाहून सगळ्यांचाच श्वास अडकला. दुधाऐवजी कॅनमध्ये 500 रुपयांच्या नोटांचे गठ्ठे भरलेले होते. काही नीट बांधलेले तर काही घाईघाईत कोंबलेले. 2 कॅन आणि दोन्हीतही फक्त पैसा, प्रचंड पैसा. शेतकऱ्याला तिथेच ताब्यात घेण्यात आलं. सुरुवातीला तो काहीच बोलायला तयार नव्हता. माझे नाहीत, मला काही माहीत नाही, एवढंच त्याचं उत्तर. पण त्याची थरथर घाम, नजर चुकवणं, हे सगळं विचित्र उत्तर देत होतं. पोलिसांनी चौकशी वाढवली. हा पैसा कुठून आला? दुधाच्या कॅनमध्येच का? दररोज असाच प्रवास होतो का? हळूहळू सत्य समोर येऊ लागलं. हा पैसा दूध विक्रीचा नव्हता, शेतीचं उत्पन्न नव्हतं. हे पैसे होते बेकायदेशीर दारू विक्रीतून मिळालेले. दुधाचे कॅन हे फक्त एक पडदा होता. रोज दूध नेणाऱ्या माणसावर कुणालाच संशय येत नव्हता. रस्त्यावर कुठेही अडवणूक नाही, तपास नाही, प्रश्न नाही आणि याच विश्वासाचा गैरफायदा घेतला जात होता. दारू विकली जात होती आणि त्या दारूच्या व्यवहारातून मिळालेला पैसा थेट दुधाच्या कॅनमध्ये भरून वाहून नेला जात होता. आजपर्यंत ही युक्ती यशस्वी ठरली होती, पण आज एक छोटीशी चूक झाली आणि सगळं उघड झालं. 500च्या नोटांनी सगळं सांगून टाकलं. पोलीस तपासात हा फक्त एकटा नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामागे मोठं जाळं आहे का? अजून कुणी यात सामील आहे का? याचा शोध सुरू आहे. दुचाकी जप्त करण्यात आली आहे. कॅनमधील सगळा पैसा ताब्यात घेण्यात आला आहे. गावात प्रचंड खडबड उडाली आहे. आपण ज्याच्याकडून रोज दूध घेतो तोच असा निघेल, इतका मोठा खेळ आपल्या नाकाखाली सुरू होता. दुधाच्या कॅनमधून पडलेल्या 500च्या नोटांनी फक्त एक गैरप्रकार उघड केला नाही, तर लोकांचा विश्वासही हादरवून टाकला. ही घटना एकच प्रश्न सोडून जाते. नेहमी दिसणारं साधेपण खरंच तेवढंच साधं असतं का? देश हादरवणाऱ्या या प्रकाराचा तपास सुरू आहे आणि पुढे अजून काय उघड होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.